ठीक आहे बघा, काल कंबाईनचा पेपर झाला. कंबाईन मुख्य परीक्षा गट ब काल 17 मे होती ना, बरोबर. गट ब चा जो पेपर झालेला आहे कंबाईनचा पूर्व परीक्षेचा, तर त्याच्यावरचे काही क्वेश्चन्स आपण इथं जे टॉपिक घेतलेले आहेत त्याच्यावर जे मी तुम्हाला शिकवलं त्याच्यावरचे काही क्वेश्चन्स आहेत तेवढे घेऊया आपण. जे मी तुम्हाला शिकवलं तेवढंच घेऊ. ठीक आहे, तुम्हाला येतंय का चुकतंय का काय गडबड होते याचा विचार करायचा. फक्त जे मी शिकवलं तेच सांगते, बाकीचं जे नाही शिकवलं ते नंतर बघू आपण. ओके, मराठी ग्रामर कंबाईनला किती क्वेश्चन्स असतात बघा. कंबाईनचा जो पॅटर्न आहे, कंबाईन मुख्य परीक्षा एमपीएससी ची कंबाईन मुख्य परीक्षा बघा. टोटल कंबाईन मध्ये मुख्य परीक्षा किती मार्काची? टोटल 400. याच्यात पेपर 1 आणि इकडे काय येतो पेपर 2. पेपर 1 मध्ये काय येतं मराठी, पेपर 2 मध्ये काय येतं इंग्लिश, बरोबर. मराठी ग्रामर किती क्वेश्चन्स येतात? 50. इंग्लिश ग्रामर किती क्वेश्चन येतात? 50, बरोबर. मग याच्यामध्ये आपल्याला काय बघायचंय? फक्त मराठी ग्रामर. कालचा झालेला पेपर मराठी ग्रामरला किती क्वेश्चन्स आहेत? 50. इंग्लिश ग्रामरला किती आहेत? 50. 50 अधिक 50 किती झाले? 100. एका क्वेश्चनला किती मार्क आहेत? मग टोटल किती झाले? 200. म्हणजे पेपर 1 हा किती मार्काचा आहे? 200. आणि पेपर 2 मध्ये जवळपास 70% सिलेबस हा परत एमपीएससीचा प्री एक्झामचा असतो आणि 30% तुम्हाला बोललो होतं काय असं थोडंसं ऍडिशन असतं, पर्यावरण सायन्स टेक ऍड केलेली, बरोबर. तर सध्या विचार फक्त आपल्याला काय करायचं याचा मराठीचा. किती क्वेश्चन्स आहेत टोटल? 50 क्वेश्चन. मग 50 क्वेश्चन मध्ये मेन काय इथं शिकवलं ते आपल्याला बघायचं. राहील लक्षात? याच्यामध्ये जाऊया आपण. जसं पहिला क्वेश्चन घेऊया आपण इथं. दर्शक सर्वनाम याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? इंडिकेट. इंग्लिश मध्ये आपण सर्वनामाला प्रोनाउन म्हणतो ना, प्रोनाउन. मग जसं इंडिकेट प्रोनाउन कुठले दर्शक सर्वनाम कुठले 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 दिसत आहेत? दर्शक, दर्शक सर्वनाम बघा. दर्शक सर्वनामामध्ये काय येतं? हा, ही, हे, तो, ती, ते, हे येतं ना. दर्शक मध्ये इंडिकेट, हा पेन दे मला, तो पेन दे. जवळची असेल तर काय येणार आहे? तो पेन दे, हा पेन दे काय येईल. आणि तो असेल तर डिस्टन्स जास्त झालं ना. या ठिकाणी हा आणि तो कुठं दिसते सांगा बरं? बी तर हा दिसतोय, मी तर काय दिसतोय? ती दिसते. मग काय येईल याचं उत्तर? बी व डी बरोबर. म्हणजे फक्त उत्तर काय येणार आहे? 2 नंबर. राहिलं याचं उत्तर काय येणार आहे? बी व डी बरोबर ए आणि सी. काय आहे म्हणजे ए आणि सी काय इथं? हे रॉंग आहे. उत्तर नंबर काय ते याचं? 2 नंबर. ठीक आहे, पुढं पुढे जाऊया. जे शिकवलं तेच बघू आपण. हा, आता बघा हे शिकवलं होतं तुम्हाला, आठवतंय तुम्हाला? मिश्र वाक्य, गौण वाक्य, प्रधान वाक्य चालू होतं आपलं. इथं बघा आता, गुरुजी म्हणाले 2 वाक्य आहेत. प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे. ही 2 वाक्य आहेत. याचं काय सांगितलं त्याने? मिश्र वाक्य करा. मिश्र म्हणजेच काय? कॉम्प्लेक्स सेंटेन्स. काय तयार करा? कॉम्प्लेक्स. काय तयार करा? कॉम्प्लेक्स. मराठीमध्ये काय म्हणतो? मिश्र. इंग्लिश मध्ये काय म्हणतो? मग याचं काय करायचं आता? करा मग. हे शिकवलेले मागच्या लेक्चरला मी. बघा आता म्हणून आलं तर मिश्र वाक्य तयार आपलं संयुक्त कंपाऊंड होईल ना. आणि गुरुजी म्हणाले प्रत्येकाने नियमितपणे, हे काय झालं मग? हे सिंपल झालं ना. हे काय झालं? कंपाऊंड झालं. पुढं गुरुजी म्हणाले आता प्रत्येकाने नियमितपणे शाळेत, हे पण सिंपल झालं. गुरुजी म्हणाले की, बघा मी तुम्हाला बोललो कारण का की स्वरूप बोधक की कशामध्ये येतो? मग हे काय येणार आहे? मिश्र वाक्य. याचं उत्तर काय येणार आहे? 4 नंबर. हे आता शिकवलेले का नाही? की आपण बघितलं होतं, आठवते तुम्हाला? जसं आपण याचे 4 प्रकार बघितले होते बघा. स्वरूप बोधक मध्ये कुठले कुठले येतात? तर कारण का की मी तुम्हाला 3 ते 4 वेळेस म्हटलं होतं, आठवतंय का? कारण का की, कारण का की काय? मिश्र वाक्य. कारण का की काय? मिश्र वाक्य. मग की आला म्हणजे काय? हे शिकवलेलं आताच का नाही? घेतलं होतं नाही? ठीक आहे, पुढं. ठीक आहे, वाक्य पुस्तकन बाकी आपलं. चला, म्हणे दुसऱ्यावर आलेली कठीण परिस्थिती नंतर आपल्याला येऊ शकते. ही म्हण काय? पुढच्या स्टेज मागचा शाणा, पुढचे जात्यात मागचे सुपात, पुढे पाठ मागे सपाट, पुढे पुढे करणे. म्हणजे बघा याच्यामध्ये काय? पुढच्या स्टेज मागचा शाणा, दुसऱ्यावर आलेली कठीण परिस्थिती नंतर आपल्यावर येऊ शकते. म्हणजे समजा तुम्ही एखादा पेपरला गेला, त्याला पेपर खूप अवघड गेला, मग तुम्ही काय म्हणणार? मला पण जाऊ शकतो. याचा काय? पुढचे जात्यात मागचे अशी म्हण. राहील लक्षात?
ही म्हण काय करायची, पाठ करून. ह्या म्हणी तुम्हाला बाकीच्या परीक्षेला रिपीट होतात हा. तुम्ही आता बघा तलाठी द्या, ग्रामसेवक द्या किंवा कुठलीही परीक्षा द्या किंवा तुम्ही कोड द्या, ह्या म्हणी डायरेक्ट रिपीट होती, म्हणून हे पाठ करून टाकायचे असेल. याचं उत्तर काय येईल, मागचे पुढचे जात्यात मागचे सुपात. याचं उत्तर काय येईल, 2 नंबर. समजलं आता. पुढं व्यंगार्थ म्हणजे काय रे, आता हे शब्दशक्तीचे 3 प्रकार आहेत, अभिधा, लक्षणा, व्यंजना. व्यंगार्थ म्हणजे काय, मूळ अर्थ आहे तसाच राहून त्याचा दुसरा अर्थ सूचित होतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, चला पानावर बसा. पानावर बसा म्हणजे काय, तुम्ही डायरेक्ट पानावर जाऊन बसणार का, मग पानाच्या शेजारी बसणार ना. मग त्याचा अर्थ म्हणजे काय, मूळ अर्थ तसा दुसरा अर्थ सूचित होतो. मी जायचं, चला मी सांगितलं वरात आमच्या घरावरून गेली, घराच्या वरून गेली का ती, घराच्या समोरून गेली. समजलं तुम्हाला. मग त्याचा सूचित अर्थ आहे, मग मूळ अर्थ आहे तसाच राहून दुसरा अर्थ सूचित होतो, त्याला काय म्हणतात, व्यंगार्थ. याचं उत्तर काय येईल, 1 नंबर. समजलं. पुढे जाऊया. दही खाऊ मई खाऊ होणे या अर्थाचा पुढीलपैकी वाक्यप्रचार. बघा आता हे झालेले 4थी स्कॉलरशिप 7वी स्कॉलरशिपला जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांना पटकन जमतंय, बरोबर. दही खाऊ का मई खाऊ याचा अर्थ काय, काय खाऊ. तुम्ही एखाद्या काय लग्नात गेलात आणि तुम्हाला 15-20 पदार्थ दिसतायत, मग काय खाऊ, हे खाऊ का ते खाऊ. लक्षात येते काय, तुम्ही लग्नामध्ये गेलात 15-20 पदार्थ दिसतायत आणि तुम्ही जेवणच केलेलं नाही, मग त्यावेळेस काय होईल, हे करू का ते करू, हे खाऊ का ते खाऊ. मग याचं उत्तर काय येणार आहे, 2 नंबर. राहील लक्षात तुम्हाला, 1 नंबर 2 नंबर राहील लक्षात. याचं उत्तर काय, हे करू का ते करू. पुढं कोणत्याही क्षेत्रात हवं होणारा इष्ट बदल या शब्दापासून अचूक शब्द. म्हणजे बघा आता जसं कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत जाते ना, मग त्याला काय म्हणतो आपण, हे झालेलं 10वी पर्यंत आपलं. म्हणजे डायरेक्ट उत्क्रांती. जसं माणूस आधी काय होता, माणसाचं रूपांतर वेगवेगळं होतं, आजपर्यंत माणूस असा झाला ना. मग याच्यामध्ये काय होत गेली, उत्क्रांती होत गेली ना. जसं बघा आधी ऑनलाईन नव्हतं, आता तुम्ही ऑनलाईन पण लेक्चर बघू शकता तिथून रेकॉर्डिंग करून. हे काय झालं, राहील लक्षात. पुढं याचं उत्तर काय येईल, बघा हे गडबड करतं एमपीसी ला, हा फॉर्मॅट जास्त अवघड आहे. पण डी फक्त बरोबर, मी तर शोधा डी फक्त बरोबर, बाकी सर्व चूक. याचं उत्तर काय येईल, 4 नंबर. पुढे गेलो. थट्टा मस्करी धन दौलत हे पुढीलपैकी कोणत्या प्रकार, हा आता शब्दसिद्धीचा भाग आहे, शब्दसिद्धी शिकवायचं बाकी. शब्दसिद्धीमध्ये बघा हे जे शब्द येतात ना, अनुकरण वाचक नाही येते, बटवट बडबड कडकड या अनुकरण वाचक मध्ये येतात. आवश्यक शब्दामध्ये थोडासा बदल होतो, जसं करकरीत किंवा याच्यामध्ये थोडासा बदल होतो. म्हणजे जसं आपण याच्यामध्ये शब्द कुठला घेऊ शकतो, म्हणजे थोडासा बदल होतो, थोडासा बदल झाला शब्द कुठला असतो, शेजारी पाजारी, महाकाईल औषधव्यस्त. पुढं पुनरुक्त शब्द म्हणजे काय, तो शब्द रिपीट होतो. पूर्णव्यस्त शब्द, थट्टा मस्करी धन हे शब्द काय आले, पूर्णव्यस्त मध्ये आले. हे आपण शब्दसिद्धीमध्ये बघू नंतर. पुढीलपैकी टिंब हे गणनावाचक विशेषण. विशेषण म्हणजे काय, ऍडजेक्टिव्ह हाय, गणनावाचक. दुसरा एक क्रमवाचक आहे, दोघे 50 व्हायचं एक क्रमवाचक आहे, आणि गणनावाचक अडीच. काय झालं, हे गणनावाचकचे 3 प्रकार तयार होता बघा, आठवते तुम्हाला कुठले, येस, पूर्णांक वाचक, अपूर्णांक वाचक, साकल्य. मग हे काय, अपूर्णांक अडीच म्हणजे काय झालं, अपूर्ण झालं, अपूर्ण गणना. मग याचं उत्तर काय, 1 नंबर. समजलं. 22चं उत्तर काय, 1. ठीक आहे, हे शिकवलं बाकी. हा, देशी शब्दांचा शब्दगट असला अचूक. अचूक म्हणजे काय, करेक्ट. हे तुम्हाला शिकवायचं बाकी. देशी शब्द, याच्यात देशी शब्द कुठले आहेत, देशी शब्द बघा या ठिकाणी हा पेशवा नाहीये, हा खर्च नाही. बाकी डोळे, पोट, हाड, लुगडं हे सगळे शब्द काय देशीत. या ठिकाणी काय येतंय, सी आणि डी. मग सी आणि डी खाली कुठे दिसतंय, सी आणि डी बरोबर आहे, आणि ए बी काय चुकी. उत्तर नंबर काय, समजलं आता. पुढं जे शिकवलं त्याचं टेन्शन नका घेऊ, ते होईल नंतर परत. फक्त आता आपण बघतोय दूड या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द वापरले अचूक वाक्य. आता बघा हे शब्द अर्थ आहे, हे तुम्हाला आज ना उद्या वाचायचे, हे तुमचं झालेलं आहे. मग दूड या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द वापरलेले अचूक वाक्य. अचूक म्हणजे काय, करेक्ट. मग करेक्ट वाक्य कुठलं आहे, दूड. विरुद्धार्थी शब्द, दूडच्या विरुद्धार्थी शब्द काय, प्रवीण दुर्बळ घटकांना मदत करतो, पाण्याचा प्रवाह अतिशय क्षीण आहे, किंवा हरिण खूप खुश आहे, अनिल खूप रोडका मुलगा आहे. याचा दूरचा विरुद्धार्थी शब्द काय, दुर्बळ येईल का क्षीण येईल, काय दोघांमध्ये उत्तर आहे सांगा.
राहील लक्षात? मग याचं उत्तर काय? बी फक्त, बाकी सर्व पुढं. मला हे काम करवते. करवते काय? शक्यता आहे ना, मला जेवण करवते, मला गावाला जावते. मग हे काय झालं? शक्यता. मग हे काय? शक्य कर्मणी. शक्य आहे ना ते, शक्य कर्मणी संपलं. मग याचं उत्तर 16 पुढं. पुढीलपैकी तत्सम शब्द. तत्सम म्हणजे काय रे? संस्कृत शब्द ना. तत्सम म्हणजे काय? संस्कृत. तत्व म्हणजे काय? मराठी. मग तत्सम कुठला आहे? लता. हा काय आहे? तत्समचे. बाकी सगळे शब्द वेगळेच. हा आता बघा, हा हे तर शिकवलेलं. आता म्हणा सर हे येत नाही आम्हाला. हे तर शिकवलेलं मी. करा मग सॉर्ट आउट. हे घेतलं ना आताच या बॅचला. बघा आता समुच्चय बोधक मध्ये काय होते? तुम्हाला किती वेळ सांग, वाक्याची काय होते? बेरीज. आणि व शिवाय. पावसाला सुरुवात झाली आणि कडकडाट, म्हणजे वाक्याची काय झाली? बेरीज झाली ना. मालक आणि व शिवाय. पुढे विकल्प बोधक मध्ये काय? हे करू का ते करू? मालक अथवा किंवा वा. पुढं निवृत्त बोधक मध्ये वाक्यामध्ये काय असतो? कमीपणा, पण, परंतु, किंतु, परी, बाकी. आणि परिणाम बोधक मध्ये हे किंवा म्हणून सवय. याचं उत्तर काय? डायरेक्ट सलग जोड्या आहेत ना. सलग जोड्या 1 2 3 4. उत्तर नंबर 3. समजलं? ठीक आहे, पुढे जाऊया. एवढा वेळ नाही आपल्याकडे, वेळ कमी. पुढं दुसऱ्यासाठी प्राणाची आहुती देणे याचा वाक्यप्रचार काय? दुसऱ्यासाठी तुम्ही जीवाची आहुती दिली. जीव कुर्बान करणे, जीव गहाण ठेवणे, जीव टांगणे लावणे, जीव ती तुटणे. काय येईल? जीव कुर्बान करणे किंवा जीव टांगणे लावणे. नाही, याच्यामध्ये काय येईल मग? पुढं वेळेवर प्रकृतीची काळजी घेतली तर सारं काही ठीक होईल. या वाक्याचा प्रकार काय हे शिकवलेले. जर तर आलं तर उत्तर डोळे लावून काय करायचं? संख्या बी. मग याचं उत्तर काय? 2 नंबर. समजलं का? आता हे शिकवलेले. जर तर आठवतंय का? उत्तर काय येईल? बी फक्त, बाकी सर्व चूक. याचं उत्तर काय येईल? संकेत. पुढे गेलो. सर्वांनी परमेश्वराची भक्ती करावी. वाक्याचा प्रयोग हो का? आता प्रयोग घेतलेला नाही. चेंज द व्हॉइस त्याला म्हणतो. यामध्ये काय येईल आता? प्रयोग. बरोबर. करावी. ज्या ठिकाणी न ना नी लागतो त्याला प्रदान कर्तृक म्हणतो आपण. करणारा कोण? सर्वांनी. मी लागला म्हणजे काय? प्रदान कर्तृक कर्मणी प्रयोग. हे आपण प्रयोगामध्ये घेऊ नंतर. पुढीलपैकी कोणता शब्द तद्भव नाही? तद्भव म्हणजे काय? मराठी नाही. मग सगळे संस्कृत असेल. मराठी शब्द कट करा. बाकीचे सगळे मराठी शब्द कुठला दिसतो इथं? झाड हा शब्द मराठी. बाकी सगळे काय आहेत? मग ते तत्सम. उंटावरचा शहाणा हे आता झालेलं आहे का? ते पण माहिती नाही. काय म्हणतो आपण त्याला? उंटावरचा शहाणा. उंटावरचा शहाणा म्हणजे काय? मूर्खपणाचा सल्ला देणारा माणूस. याला असतं ना. आता पुढं लेखनदृष्ट्या शुद्ध शब्द. शुद्ध आपण म्हणतो बघा, लेखनदृष्ट्या इंग्लिशमध्ये त्याला स्पेल्ड आउट वर्ड म्हणतात. तसा हा शब्द बरोबर आहे. हिरिरी. हे बाकीचे सगळे काय आहेत? चुकीचे. म्हणजे याला रस्व म्हणतो. याला काय म्हणतो आपण? हिजी. हा जो शब्द हा याला काय म्हटलं गेलं? रस्व. आणि याला काय म्हटलं गेलं? दीर्घ. हे सगळे काय पाहिजेत? रस्व पाहिजे. दीर्घ चालणार नाही. पुढं वाक्यप्रचार आहेत. जोड्या लावा. बघा, जीव मेठा कुठे सेने म्हणजे काय? तुम्ही एखाद्या बस स्टॉपला थांबताय तर बसच येत नाही. 3 तास झाले, 4 तास झाले. तुमचा जीव कसा येतो? म्हणजेच काय? वैतागून जाणे. वैतागून जातात ना. पुढं जीव भांड्यात पडणे म्हणजेच काय? काळजी दूर होणे. जीवापाड जपणे म्हणजे काय? आई इतकं कोणी सांभाळतं का आपल्याला म्हणून मायेने सामान. आणि जीवाला गोर घालणे म्हणजे काय? खूप काळजी करणे. समजा तुम्ही घरी जात नसा, घरच्यांना काय असतं? म्हणजे वाटपण. म्हणजे जीवाला काळजी म्हणजे काय? खूप काळजी करत बसणं. मग याचं जोड्या लावा खाली. काय येईल? काय येईल? मग 1 च 4, बी च 2 ना. म्हणजे उत्तर काय येईल याचं? याचं उत्तर काय येतंय? 2. समजलं आता? पुढं बघा आता, लंकेची पार्वती या वाक्याचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे? अंगावर दागिने असलेली स्त्री का अंगावर दागिने नसलेली स्त्री? त्याच्यावर म्हणजे काय? अंगावर दागिने नसलेली स्त्री. लंकेची पार्वती म्हणतो आपण त्याला. बरोबर. ही तुम्हाला विचारू शकता का सरसा ओरिएंटेडला? हे पाठ करून टाका सर. पुढं खालीलपैकी कोणत्या नामाने अनेक वचन होताना मूळ रूपात फरक पडत नाही? असा एक शब्द येतो त्याच्यामध्ये काय फरक पडत असतो? शाचा शाय बदल होतो. स्त्रिया बदल होतो. आईचा आया बदल. तसं बघा, बायका आणि बायको एकच. बायका म्हटलो आणि बायको म्हटलं एकच आहे ना. बायका आणि बायको म्हणजे काय? याच्यामध्ये जास्त बदल होणार नाही. ठीक आहे. 27 1. पुढीलपैकी संस्कृत धातू साधित कुठला आहे? धातू साधित म्हणजे त्याला धातू लागतोय. तसं गुरुला काही लागू शकतो का? सांगा बरं. नाही लागणार काही. अश्वला, अश्व म्हणजे घोडा, नाही लागणार याला. तसं मुमुक्ष याला काय लागून आलेला? हा धातू साधित असू शकतो. याला प्रत्यय लागलेला आहे.
29 नंबर सांगा. गावातील सर्व जाती जमाती लोकांना एकत्र का येऊ नये या प्रश्नात वाक्याचा प्रकार कुठलाही. बघा तुम्हाला मी नकारार्थीमध्ये ऑलरेडी लिहून दिलेली आठवतंय, लिहून दिलं होतं. न ना नाही नाही नको हे शब्द आले उत्तर डोळे लावून काय करायचं, बाकी विचार करायची गरज नाही. लिहून घेतलेले परत म्हणून असं सांगितलं नाही. आठवतंय का? तुम्ही वाचलं नसेल तर नाही येणार. पुढं 30 नंबर आता हे पण घेतलेले म्हणून नका सर शिकवलं, 3-4 वेळेस लिहून घेतलेले. आठवतंय? कोणत्याही वाक्य प्रकार एक प्रधान वाक्य गौण वाक्य असेल तर त्याला गौणत्व सूचक उपाय न्यावे काय तयार होतं, लिहून घेतलेले. आठवतंय तुम्हाला? मी टॉपिक संपला त्यावेळेस ब्लॅक नंतर लिहिलं होतं बघा, मग हे त्याचं उत्तर. आठवतंय? एक गौण वाक्य एक मिश्र वाक्य काय तयार होतं, एक गौण आणि एक प्रधान, गौण प्रधान मिश्र दोन्ही प्रधान असतील तर संयुक्त. पुढच्या वेळेस विचारू शकतात तसं. याचं उत्तर काय आलं, हे तर आलं असतं ना का नाही? तुम्ही दोघं आला असतं ना. माग पुढं पुढीलपैकी मराठीतील अव्ययभाव समासिक शब्दात अव्ययभाव समास आपला बाकी बरोबर. या ठिकाणी दररोज मराठीमध्ये दर शब्द लागतो, हा काय तो दररोज येतो. आता बघा आपल्याला मदत करण्यालाच त्रास देणे म्हणजे तुम्हाला कोणतरी मदत करतो तुम्ही त्याला त्रास देताय, याच्यासाठी योग्य म्हणीची निवड करा. काय? नाकाला मिरच्या झोंबणे म्हणजे तसं नाही. नाकात व्यसन घालणे, नई फुकली सोनाराने इकडून तिकडे गेले वारे म्हणजे किती सांगितलं तरी काही फरक पडत नाही याचा अर्थ. आणि नागिन पोचणाऱ्यालाच दसली म्हणजे ज्याने जसं एखादा साप वागवतो आणि त्याला खूप जीव लावतो एक दिवशी तो त्यालाच दसतो बरोबर. तसं याचं उत्तर काय येईल मग, म्हणजेच काय आपल्याला मदत करता त्रास देणे म्हणजे काय 2 नंबर समजला. आता त्याचा अर्थ लॉजिक लाव. पुढं घर घर हाऊ हाऊ शेजारी पाच दगड बिगड हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत तर बघा हे अभ्यस्त मध्ये येतात. हा शब्द स्थितीचा भाग आहे तो घ्यायचा बाकी. हे अभ्यस्त शब्द आहेत. सामासिक म्हणजे समासामध्ये येतात आणि प्रत्येक घटित शब्दाच्या प्रत्येक शब्दाच्या शेवटी लागतात, उपसर्ग शब्दाच्या आधी लागतात. जसं इथं गैरहजर लागू शकतो, इथं प्रत्यय म्हणजे शब्द जसं इथं हरामखोर खोर लागू शकतो असं. याचं उत्तर काय येईल 4 नंबर. पुढं पुढील खालीलपैकी अनिश्चित संख्या विशेषण अनिश्चित संख्या म्हणजे इथं अनिश्चित आहे फिक्स नाही. मग जसं इथं बघा आता 14 आहे फिक्स आहे ना 14, जसं इथं 10 पट दुहेरी फिक्स आहे, 1 1 10 10 हे म्हणजे जसं हा पुस्तक वाचक आहे इथं हे तसं हे इत्यादी थोडे काय थोडे काही विद्यार्थी क्लासला बसले म्हणजे काय झालं अनिश्चित आहे ना फिक्स आहे का नाही. मग याचं उत्तर काय 3 नंबर. पुढं 35 नंबर विशेषणा प्रत्यय लागून होणाऱ्या भाववाचक नाम त्यांचा लिंग अचूक असेल. आता हा विशेषणाचा क्वेश्चन आहे म्हणजे आपण सर विशेषण नाम शिकवत असताना नामाचे 3 प्रकार तयार होतात, सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम. मग भाववाचक नामावरचा क्वेश्चन जसं मधुरपणा गोडपणा गोरेपणा शानपण पंतपणा लागलं म्हणजे नपुसकलिंग. म्हणजे आता नपुसकलिंग मध्ये काय येऊ शकतं रे, नपुसकलिंग मध्ये याला ते लावावर ते, मग ते मधुरपण ते गोडपण ते गोरेपण ते शानपण येत आहे ना. पुढं म्हणजे बरोबर आहे. चतुरत्व मधुरत्व श्रेयत्व नपुसकलिंग याला ते लावावर, याला ते होईल का, ते चतुरत्व नाही होणार म्हणजे काय हे रॉंग. पुढं चातुर्य प्रावीण्य माधुर्य इथं येईल का, ती चातुर्य ती प्रावीण्य नाही येते ना म्हणजे ही पण रॉंग आहे. मग आता काय हे 2च बरोबर आहे, खाली शोधा. मग आता काय येईल याच्यात काय येतंय मग, ए आणि चातुर्य ती प्रावीण्य ती माधुर्य ती ललित येतंय का, ती लागतोय का याला, किंवा ती चतुराई ती चपा याला ती लागतोय. मग हे बरोबर आहे. मग ए आणि डी बरोबर मला दिसतंय का कुठं, ए बी हा हे पण बरोबर आहे. ते चातुर्य ते मधुर हे पण बरोबर दिसते. मला काय ए बी डी बरोबर सी. उत्तर नंबर काय येईल 3 नंबर. 3 याचं उत्तर यायला पाहिजे. करेक्ट 3च येईल आयोगाचं बघा तुम्ही. ठीक आहे. पुढं बघा आता तेल गेले तूप गेले हाती दुपाटणे आले. आता ही म्हण आहे 34 स्कॉलरशिप त्याच्या पुस्तकात टाकलेली. काय याचं गाढव गेले ब्रह्मचारी गेले गयात पडले झुंड हसून गेले गोड खोट्याच्या कपाई कुराडाचं गाव गेले तुका झाले मका नाही. म्हणजे बघा गाढव गेले आणि ब्रह्मचारी गेले समानार्थी म्हणजे समान. मग काय गेले म्हणजे याचं उत्तर काय 1 नंबर येईल. पुढे वाचा येऊन जाईल. ठीक आहे. आता 37 नंबर तुम्ही सांगा, हे शिकवलेली बोला.
काल फार पाऊस पडला, या वाक्याचा अर्थ असा प्रकार कोणता आहे? काय बघा, संकेतार्थीमध्ये जर तर दिसतंय का? नाही, हे नाही येणार. उद्गारार्थी चिन्ह दिसतंय का? नाही येणार. पुढे विज्ञार्थीमध्ये व दिसतोय का? नाही. मग उत्तर काय? मग फक्त ए बरोबर, बाकी सर्व हे घेतलेलं आताच. पुढं धातूंना कृत प्रत्यय जाडून जेव्हा शब्द तयार होतो त्याला काय म्हणतो आपण? कृदंत. म्हणजे धातू साधिते म्हणजेच काय? कृदंत. धातू साधिते म्हणजेच काय? कृदंत. धातू साधिते म्हणजेच काय? कृदंत. मग याचं उत्तर काय? 2 नंबर. पुढं रचनेनुसार वाक्याचे प्रकार हो का? तानाजी लढता लढता मेला, केवळ वाक्य बरोबर आहे ना. पुढं जे चकाकते ते जर तर आलं मिश्र आहे, बरोबर आहे. आणि आकाशात जेव्हा ढग जपतात तेव्हा मोर नाचू लागतात, हे पण मिश्र आहे, पण ते संयुक्त, हे चुकीचं आहे. आणि आम्ही जातो आमच्या, म्हणजे फक्त इथं सी चुकीचं आहे. मग उत्तर शोधा खाली. काय? एबी आणि सी बरोबर, एबीडी सी बरोबर, एबी काय उत्तर याचं? एबी. हा बरोबर. याच्या ठिकाणी बघा इथं काय केलं त्यांनी, हे बरोबर, हे बरोबर, हे बरोबर, म्हणजे हे रॉंग, म्हणजे ईबीडी बरोबर. उत्तर नंबर 2. पुढं हे आता शब्द संग्रह याचा भाग येतो, शब्दसिद्धीचा. जसं अरबी मध्ये हे शब्द येतात, गुजरातीमध्ये दलाल, शेठ, रिकाम टेकडा, हे शब्द गुजरातीमध्ये येतात. मग गुजरातीमध्ये समजा मी इथं गेलो, ह्या जोड्या तुम्हाला लावता येतील, ठीक आहे. पण शब्दसिद्धी घेतो तेव्हा सांगून दिली, ठीक आहे. पुढं 50,000च्या पुढे महिन्याचा खर्च जायला नको. क्रियापदाचा प्रकार नको काय? प्रकार कुठला येईल? प्रयोजक तर येणारच नाही. सिद्ध, विधानपूरक, शक्य, या दोघांमध्येच शक्य येणार नाही. मी विधानपूरक येऊ शकतो, नको. हे कशामध्ये जातो? याच्यामध्ये. कारण आपल्याला इथं बघा, आता नको हा शब्द न, ना, नाही, नको, हे कशामध्ये येतं? अकरून नकारार्थी वाक्य येतात ना ते. म्हणून हे कशामध्ये? विधानपूरक. वाक्य कंप्लीट करायला आलेला. जसं मी 50,000च्या पुढे महिन्याचा खर्च जायला, पण नको आला, मग वाक्याचा अर्थ कंप्लीट केला, म्हणून याला काय म्हणतात जाईल? विधानपूरक. पुढील पैकी शब्द साधित विशेषण हो का? शब्द साधित घरकुल, हवेशीर, मोकळी, सावधगिरी. शब्द साधित विशेषण कुठला येईल? काय येईल? पालवी, सावध, बरोबर. पुढं 43 नंबर सांगा पटकन. होकारार्थी वाक्यांना करणरूपी वाक्य म्हणतात का? का नाही? नकारार्थी वाक्यांना तुम्हाला काय बोललोय? पाठ करायच्यावर क्वेश्चन येतो, आठवतोय का? त्याचं रेकॉर्डिंग बघा. बोललो होतो, आला क्वेश्चन बघा. बोललो होतो ना मी तुम्हाला, आलं. होकारार्थी वाक्यांना काय म्हणतो? करणरूपी. नकारार्थी वाक्यांना काय म्हणतो? मग हे दोन्ही वाक्य बरोबर आहे. आणि वाक्यातील क्रियापद अर्थ काचा हो, त्याला विज्ञार्थी वाक्य नाही म्हणत, त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात. फक्त काय? ए आणि बी बरोबर. मग ए आणि बी बरोबर. उत्तर नंबर 3. पुढं 44 नंबर. वाक्याच्या अर्थ प्रकार त्याच्या जोड्या लावा. बघा आता स्वार्थी वाक्यामध्ये काय येईल? स्वार्थी, मुले अभ्यास करतात, हे इथं येईल. पुढं आज्ञार्थीमध्ये मुलांना सर्वजण रांगेत उभे राहा. विज्ञार्थीमध्ये इथं व लागतो ना. आणि संकेतार्थीमध्ये तर आलं. उत्तर शोधा खाली आता. डी च 4, सी च 1. उत्तर काय? 1 नंबर. पुढं पुढील विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती? म्हणजे चुकीची जोडी, भाविक, बुद्धिप्रामाण्यवादी, दिव्य, पार्थिव, खेत, मोद, भ्रष्टाचारी, खाबुगिरी, ही चुकीची, म्हणजे ती जोडत नाही. राहील लक्षात? म्हणजे विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी. विरुद्धार्थी म्हणजे काय? त्याच्या ऑपोजिट. जसं हे बरं, भाविक, दिव्य आणि खेत, मोद, भ्रष्टाचार, खाबुगिरी येणार. राहील लक्षात तुम्हाला? या ठिकाणी 4 नंबर ऑप्शन. बाकी पुढे काय लागला? इथून पॅसेज चालू झालेला आहे. राहील लक्षात? तर बघा, जे कालचा जो पेपर होता याच्यामध्ये जवळपास 50 क्वेश्चन कशावर होते? हे तुम्हाला ग्रामर. 50 मध्ये 32 क्वेश्चन हे तुम्हाला फक्त ग्रामरवर होते. 32 क्वेश्चन फक्त ग्रामर. व्याकरण जे मी तुम्हाला शिकवतो त्याच्या 32 क्वेश्चन होते. त्याच्यानंतर जवळपास 5 क्वेश्चन तुम्हाला काय? उतारा, पॅसेज, हा जो उतारा चालू झाला बघा खाली तो. आणि उरले किती मग आता? किती उरले? 13 क्वेश्चन हे कशावर होते? शब्द संग्रह. कशावर होते? शब्द संग्रह. तर बघा याच्यामध्ये तुम्हाला 13 पैकी इथं मला असं वाटतंय तुम्हाला 11 तरी आले पाहिजे. येऊ शकतात व्यवस्थित केलं तर.
आणि पॅसेज मध्ये तुम्ही परफेक्शन याला 5 पैकी 5 येऊ शकतात, तुमचं डोकं ठिकाणावर असेल तर त्यावेळेस, बरोबर. आणि 32 पैकी ग्रामर मध्ये मला असं वाटतं 30 तरी यायला पाहिजे. ठीक आहे, चला नजर चुकीने एखादं चुकू शकतो, माणूस हे चुकू शकतो. तर तुमच्या इथं समजा इथं 2 गेले आणि इथं 2 गेले, पॅसेज मध्ये 1 गेला, किती येत आहे तुम्हाला? 45 मार्क तुम्हाला यायलाच पाहिजे. किती? 45 मार्क यायला पाहिजे. आणि विदिन बघा, आता आपल्याला लेक्चर तर रेकॉर्ड होते, विदिन किती मिनिटं झालेले? 25 मिनिटं पण झाले नसते, बरोबर आहे. किती मिनिटं झालेले? टाइम दिसत असेल ना, 22 मिनिटं. 22 मिनिटात मी पेपर, 20 मिनिटात मी पेपर कम्प्लीट करून टाका, म्हणजे पुढचे 3 मिनिटं पॅसेजला लागतील मला. 25 मिनिटात पेपर माझा कम्प्लीट झालेला आहे. येतं लक्षात? ते एक्सप्लेन करून 25 मिनिटं लागले मला, तर मला सोडवायला विदिन 20 मिनिटं लागू शकतात. आणि पुढचे परत तुम्हाला 50 मार्कचं इंग्लिश राहील लक्षात. तुम्हाला एवढं फास्ट व्हावं लागेल, तेव्हा तुम्हाला हा पेपर जमेल. आणि त्यावेळेस तुम्ही मग ग्रुप बीचं STI-PSI होणार. या लेवलला तुम्हाला यावं लागेल, जी मी आता तुम्हाला एवढं फास्ट सांगितलं तसं. एवढं डोकं तुमचं फास्ट झालं पाहिजे, विचार करायला वेळ नको. मग प्रधान गौण काय असं, संयुक्त मिश्र असं नाही, डायरेक्ट फिक्स 1 प्रधान 1 गौण संयुक्त मिश्रच येईल, हे माहीतच पाहिजे. राहील लक्षात तुम्हाला. व लागला म्हणजे विज्ञार्थीच, जर तर आलं म्हणजे संकेतार्थीच येईल, असं माहित पाहिजे, तेव्हा तुम्हाला पटापट सोडवता येईल. राहील लक्षात. आणि असं काही नाही, हा पेपर मी कधी पेपर बघत नसतो, मी आयोगाचा पेपर इथंच बघतो. मी कालची आलेली PDF ग्रुपला टाकली, आताच टाकली बघत, आणि डायरेक्ट इथं बघितली. कुठलाही पेपर कधीच बघून येत की तुमच्या समोर मी तुम्हाला जवळपास या पेपरला मी गेलो तरी मला 47-48 मार्क येऊ शकतात. 1-2 शब्द माझेही चुकणार आहेत, असं काही नाही. शेवटी पेपर काढणार पण चुकतो. राहील लक्षात. कुठलाही पण याला, आता समजा इंग्लिश मराठीचा टॉपर कितीचा असतो? जास्तीत जास्त 80. 80 महाराष्ट्रामध्ये जो पहिला येतो त्याला 80-82 मार्क राहतात, हे लक्षात घ्या. जास्तीत जास्त 82 पर्यंत खूप झाले. पण तुम्हाला मराठीला 47-48 आणि इंग्लिशला तुम्हाला 40 पर्यंत आले पाहिजे, तरी तुमचा स्कोर 85+ वगैरे. राहील लक्षात तुम्हाला मला काय म्हणायचंय. पण तुम्हाला असा अभ्यास करावा लागेल तरी. राहील लक्षात. मी तुम्हाला मराठी शिकवतो तर मी तुम्हाला क्वेश्चन पेपर आउट ऑफ सॉर्ट आउट करून दिलेली, हे लक्षात घ्या. म्हणजे मला मराठी शिकवता येते. जो आयोगाचा पेपर शिकवतो त्याला सगळं येतं. राहील लक्षात. म्हणजे तो तुम्हाला MPSC ला शिकवू शकतो. म्हणून मी आल्या पेपर काय घेतो की तुम्हाला वाटलं नाही सर आपल्याला येतंय, आणि जी मी तुमच्या वहीमध्ये शिकवलं ती इथं आहे, आणि मी तुम्हाला म्हटलं याच्यावर क्वेश्चन येणार तर आलेला पण. त्याच्यामुळे जे सांगतो तेवढंच करा मराठीचं. जी नोट्स मी दिलेली तेवढी नोट्स व्यवस्थित करा, आणि इथं जे लेक्चर होतात ते व्यवस्थित ऐका, त्याच्या बाहेर काही करू नका. शब्दसंग्रह असा भाग आहे ना, तो तुम्हाला वाचावा लागेल. तुम्ही मागच्या क्वेश्चन पेपरही केल्या 2015 पासून तर 2026 पर्यंत MPSCच्या सगळे वाक्यप्रचार म्हणी पाठ करा, त्याच्या बाहेर काही येणार नाही. ठीक आहे, चालेल. थांबूया आपण. उद्या आपलं नवीन बॅचचं पहिलं लेक्चर असेल 11 वाजता. एक तर मॅथ्स किंवा रिझनिंग चालू. ठीक आहे, राहील लक्षात. 11 वाजता जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी उद्या 11 वाजता यायचं. राहील लक्षात. जे चालू आहे ते चालूच राहील, फक्त सब्जेक्ट काय होईल नवीन चालू. ठीक आहे, चालेल. की मराठीची क्वेश्चन ग्रुपला टाकली होती काल, मी टाकली होती ना. त्याच्यावर विचार करा, त्याची प्रिंट आउट काढा, ते पूर्ण पाठ करून टाका, पॅसेज सॉल्व्ह करा 5 मिनिटात. जो करेल मग तोच होईल, जो करणार नाही तो होणार नाही. ठीक, चालेल. थांबूया आपण.